7:37 वचन. योहान 6:37. पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालून देणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन काय संधी पहा. परमेश्वर पिता आहे, प्रभू येशू म्हणत आहे की परमेश्वर पिता मला जे काही देतो ते सर्व माझ्याकडे येते आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुलीच घालून देणार नाही. प्रभू येशू म्हणत आहे की माझा स्वर्गीय पिता तुम्हा सर्वांना माझ्याकडे आणतो आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुलीच घालून देणार नाही. याचा अर्थ आहे मी त्याला खाली किंवा रिकाम्या हाताने पाठवणार नाही किंवा तो माझ्याकडे आलाय बिना पाहुणचाराने मी त्याला पाठवणार नाही, तर मी त्याचा पाहुणचार त्याचं स्वागत करेन. प्रभू येशू या ठिकाणी काय म्हणत आहे पहा. जो माझ्याकडे येतो त्याला मी मुलीच घालून देणार नाही, म्हणजे मी त्याला खाली रिकाम्या हाताने पाठवणार नाही. तर तो माझ्याकडे आलाय ना, मी त्याचं स्वागत करीन. त्याला काय हवं आहे ते मी पाहीन आणि त्याच्या जीवनात त्याच्या विश्वासानुसार कार्य करेन. पहा, बायबल सांगते जो प्रभूकडे येतो, जो परमेश्वराकडे येतो तो खाली रिकाम्या हाताने जात नाही. ना खाली हाताने जात ना रिकाम्या हाताने जात. कारण परमेश्वर त्याच्या जीवनात कार्य करतो. परमेश्वर त्याला अनुग्रह देतो. जो विश्वासाने येतो त्या प्रत्येकाच्या जीवनात प्रभू येशू कार्य करतो. मग आता आपण प्रभूकडे आलेले आहोत, तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कार्य करणारा प्रभू येशू आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात चमत्कार घडवणारा प्रभू येशू आहे. तो आपल्याला खाली रिकाम्या हाताने पाठवणार नाही, तर आपल्या जीवनात आपल्याला जे काही हवं आहे ते सर्व काही मात्र प्रभू येशू आपल्या प्रत्येकांना देणार. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो कार्य करणार. तुम्ही अनेक दुःख, संकट, समस्या, आजार, विकार अनेक गोष्टी घेऊन प्रभूकडे आलेले आहात, तर प्रभू म्हणतो मी तुम्हाला मुलीच घालून देणार नाही, म्हणजे असंच पाठवणार नाही, तर मी तुमचं स्वागत करत आहे. प्रभू आपल्या प्रत्येकाचं स्वागत करत आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी मात्र प्रभू येशू तयार आहे. कारण जो प्रभूकडे येतो प्रभू त्याचं स्वागत करतो. प्रभू त्याच्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी सुरुवात करतो आणि प्रभू त्याची सर्व बंधने पूर्ण रीतीने तोडून टाकतो. त्याच्या जीवनात ज्या समस्या असतात त्या सर्व समस्याही प्रभू येशू त्याच्या जीवनापासून दूर करीतो. देवाकडे येणाऱ्या व्यक्तीचा देवपिता प्रभू येशू पिता स्वागत करून त्याच्या जीवनात कार्य करतो. जसं की बघा लूक 9 अध्यायामध्ये बायबल काय सांगते, वचन सांगते 10 ते 11 वचनापर्यंत. जेव्हा प्रभू बेथसेदा नावाच्या गावाकडे एका स्थळी गेले. हे समजल्यावर लोकसमुदायही प्रभूच्या मागोमाग गेले. ज्या लोक प्रभूकडे येत होती तेव्हा जेव्हा प्रभूने पाहिलं त्या बायबल सांगते प्रभूने त्यांचे स्वागत केले आणि स्वागत करून तो त्यांच्याबरोबर देवाच्या राज्याविषयी बोलत होता आणि ज्यांना बरे होण्याची जरुरी होती त्याला तो बरे करत होता. दिवसभर प्रभूने त्यांना सुवार्ता दिली, त्यांचे आजार बरे केले, त्यांची दुखणी बरी केली. आता दिवसभर प्रभूकडे बसलेले होते. दिवस उतरू लागला होता. आता त्याच्याकडे खायला काही नव्हतं. उपाशी होती, भुकेली होते. तेव्हा शिष्य प्रभूला म्हणतात त्यांना निरोप द्या, म्हणजे आपल्यासाठी काहीतरी खरेदी करतील, विकत घेतील. पण प्रभूने म्हटलं की तुम्हीच त्याला खाव्यास द्या. शिष्य म्हणत इतक्या लोकांना पुरतील इतक्या भाकरी आम्हाला कुठून? पहा त्याच्यामध्ये लूक 9 अध्याय 12 पासून. त्या प्रभूने म्हटलं तुमच्याजवळ काय किती भाकरी आहे? तर त्यांनी म्हटलं की 5 भाकरी आणि 2 मासे आहेत, एवढ्याशिवाय आमच्याकडे दुसरं काहीच नाही. तेव्हा प्रभूने त्या 5 भाकरी आणि 2 मासे आशीर्वादित केले आणि मात्र शिष्याला म्हटले आता लोकांना गटागटाने पंक्तीने बसवा आणि या लोकांना मात्र ही वाटा. तेव्हा 5,000 पुरुष होते, स्त्रिया आणि मुलं होतीच. 5,000 पुरुष, 5,000 त्यांच्या बायका पकडा, मुलं. आताच्या वेळी 1-2 बस. पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी म्हातारपणापर्यंत मुलं व्हायचे. अगदी 8 मुलं पकडा एका जोडप्याला. एका जोडप्याला 8 मुलं पकडली तर 40,000 मुलं. 40 आणि 5 10 ते 50 झाले. म्हणजे 50
तरी सर्व लोक जेवून तृप्त झाले आणि शिल्लक राहिलं 12 टोपली. सर्व लोक जेवून तृप्त झाले तरी 12 टोपली त्याच्या तुकड्याने भरले. 5 भाकरी 2 माशाने एक टोपली पण भरत नाही, पर लोकांनी खाल्ल्यावर त्याच्या तुकड्याने 12 टोपल्या भरल्या. आले होते प्रभूकडे. बघा, प्रभूने त्याचं स्वागत केलं, रिकाम्या हाताने पण पाठवलं नाही त्याला. प्रभूकडे आले, पहिली गोष्ट प्रभूने स्वागत केलं. दुसरी गोष्ट त्यांना देवाच्या राजाच्या गोष्टी सांगितल्या. तिसरी गोष्ट, प्रभूने त्यांचे रोग बरे केले, त्यांची दुखणी बरी केली. चौथी गोष्ट, त्यांना पोट भरून खायला सुद्धा दिलं. म्हणून बायबल संधी प्रभू म्हणतो, पिता ज्या कोणाला माझ्याकडे पाठवतो त्याला मी मुलीच घालून देणार नाही. मी त्याचं स्वागत करीन. त्याला काय हवं नको ते मी पाहीन. जो विश्वासाने प्रभूकडे येतो, प्रभूला शरण येतो, प्रभू त्याच्या जीवनात कार्य करायला सुरुवात करतो. प्रभू त्याच्या जीवनामध्ये चमत्कार घडवण्यासाठी सुरुवात करतो आणि प्रभू त्याची बंधने पूर्णरीतीने तोडून टाकतो. प्रभू त्याच्या समस्येतून, संकटातून आणि निराशेतून मात्र प्रभू त्याला मुक्त करतो. कारण जो प्रभूकडे येतो, प्रभू त्याला अनुग्रह देतो. आपण 4 शुभवर्तमानामध्ये वाचू शकतो. मत्ते, मार्क, लूक आणि योहान. आणले लोक प्रभूकडे आले, लुले लंगडे पांगले प्रभूकडे आले, मुके बहिरे आले, कुष्ठरोगी आले, अशुद्धात्मेने पीडित असलेले लोक प्रभूकडे आले. अनेक आजार, अनेक विकाराने पीडित असलेले लोक प्रभूकडे आले आणि प्रभूने त्यांना बरे केले. प्रभू येशूने त्यांच्या जीवनामध्ये कार्य केले, अद्भुत चमत्कार घडवले, त्यांचे आजार बरे केले, अन्यांना दृष्टी दिली, बहिऱ्यांना ऐकण्याची शक्ती, मुक्यांना बोलण्याची शक्ती दिली. प्रभूने लंगड्यांना चालण्याची शक्ती दिली. भूते, अशुद्ध आत्मे त्यांच्यातून काढून टाकले प्रभूने. कुष्ठरोगात शुद्ध केले. एवढंच नव्हे, मृतानेही प्रभूने जिवंत केले. जो जो मनुष्य प्रभूकडे आला त्या त्या व्यक्तीच्या जीवनात प्रभूने कार्य केलं. अगदी प्रभू या आजारी व्यक्तीकडे जाऊन त्यांच्याही जीवनात चमत्कार घडवत होते. प्रभूकडे येणारा कोणी खाली रिकाम्या हाताने जात नाही, तर प्रभू त्यांच्या जीवनामध्ये कार्य करीतो. म्हणून प्रभू म्हणतो, जो माझ्याकडे येतो त्याला मी मुलीच घालून देणार नाही, म्हणजे त्याला मी असंच पाठवणार नाही. मी त्याचा पाहुणचार करीन, मी त्याचं स्वागत करीन, त्याला काय हवं ते देईन, मात्र त्याचा विश्वास पाहिजे. म्हणजे आपण विश्वासाने प्रभूला शरण येणार तर प्रभू आपल्या जीवनात सर्व देणार. पहा, उत्पत्ती या पुस्तकामध्ये 28 अध्याय 20 ते 22 वचनात जेव्हा याकोब आपल्या घरून, आपल्या बापाच्या घरून निघाला भीतीपोटी, कारण त्याचा भाऊ त्याचा जीव घेण्यासाठी पाहत होता एसाव. म्हणून त्याच्या आईवडिलांनी, याकोबाच्या आईवडिलांनी याकोबाला त्याच्या मामाकडे रवानगी केली त्याची. आता तो रस्त्याने जात असता मात्र परमेश्वराने त्याला दर्शन दिलेच रात्री स्वप्नात. तेव्हा तो देवाला म्हणत आहे की मी तर खाली हाताने आलेलो आहे, मी रिकाम्या हाताने आलेलो आहे, माझ्याकडे या काठीशिवाय माझ्याकडे दुसरी कोणती वस्तू मिळत नाही. परंतु प्रभू, जर मात्र ज्या ठिकाणी मी जाते ती तुम्ही परत येते वेळी तू जर मला आशीर्वादित करशील, तू मला संपन्न समृद्ध करशील, माझ्या इच्छा पूर्ण करशील, तर तू जे काही मला देशील त्याचा हिस्सा प्रभू मी तुला देईन. खात्रीने मी प्रभू तुला माझा देव मानेन. मी ते तुला तेलाचा अभंग करीन. मी तुझी इथे प्रार्थना करेन, आराधना करेन. म्हणून याकोबाने परमेश्वराकडे हा नवस त्या ठिकाणी केला की जर मी परत माझ्या बापाच्या, आता मामाकडे चाललोय, पण इथून मी तुम्हाला परत आणशील, माझ्या बापाच्या घरी मला पोचवशील, तू माझं कल्याण करशील, मला आशीर्वादित करशील, तर खात्रीने तू माझा देव होशील. हा नवस याकोबाने परमेश्वर पित्याकडे केला. देवाकडे त्यांनी प्रार्थना केली आणि देव पित्याने त्याची प्रार्थना ऐकली. देवाने त्याला आशीर्वादित केले. बायबल सांगते उत्पत्ती 32 अध्याय 9 ते 10 वचनात. आता याकोब त्याच ठिकाणी पुन्हा आला आणि त्या ठिकाणी प्रभूची आराधना करत आहे आणि प्रभूला म्हणत आहे की प्रभू, मी तर खाली हाताने गेलो होतो, या काठीशिवाय माझ्याकडे काही नव्हते,
2 टोल्या दिलेल्या आहेत. जसे की मात्र शेडरे, मेंढरे, उंट, गाढव, दासदासी हे सर्व काही तुम्हाला विपुल दिलेले आहे. आलो तो फक्त एक काठी घेऊन, पण आता माझ्या 2 टोल्या बनल्या. देवाने याकोबाला आशीर्वादित केलं, त्याचं लग्न झालं, त्याला मुलं बाळं झाली, धन संपत्ती देवाने त्याला दिली, संपन्न समृद्ध बनवलं देव पित्याने याकोबाला. सर्व गोष्टी शेडरे, मेंढरे किंवा उंट, गाढव, दासी, सर्व धन संपत्ती सर्वांना त्याला संपन्न केलं. आला होता रिकाम्या हाताने, जाताना भरलेल्या हाताने गेला. तो देवाकडे प्रार्थना करत आहे आणि देव त्याची प्रार्थना ऐकत आहे आणि त्याला विपुल आणि भरपूर देत आहे. परमेश्वराकडे येणारा खाली रिकाम्या हाताने जाणार नाही. परमेश्वर त्याच्या जीवनात कार्य करणार, परमेश्वर त्याला अनुग्रह देणार, प्रभू त्याला आशीर्वादित करणार. मात्र आपला विश्वास ठाम पाहिजे. आपला विश्वास कमजोर आहे किंवा आपण प्रभूच्या आज्ञा पाळायला तयार नसतील, मनापासून प्रार्थना करणार नाही, तर देव कसं देईल आपल्याला? आपण विश्वासाने प्रार्थना करणार, अगदी मनापासून त्याची आराधना करणार, तर तो आपल्या जीवनामध्ये कार्य करणार. आपला विश्वास नसेल, भरोसा नसेल, तर आपल्या जीवनात प्रभू कार्य करणार नाही. पहा बायबल काय सांगते इर्मया पुस्तकामध्ये 31 अध्याय 6 ते 12 वचनापर्यंत. त्या ठिकाणी परमेश्वर पिता काय म्हणते पहा, की पहा असा दिवस येते की त्यात एफ्रेम डोंगरावर जागले ओरडून सांगतील, ओ उठा, आपण सियोनेस आपला देव परमेश्वर याच्याकडे जाऊ. कारण परमेश्वर म्हणतो राष्ट्राच्या अग्रसराचा जय जयकार करा, घोषणा करा, स्तवन करा व म्हणा, हे परमेश्वर तुझ्या लोकांचा, इस्रायलाच्या अवशेषाचा उद्धार कर. पहा मी त्यास उत्तरेच्या देशातून आणि त्यास पृथ्वीच्या दिगंताहून जमा करेन. त्यांच्यामध्ये आणले व पांगले, गर्भवती व प्रसूत वेदना लागलेले असतील. मोठ्या समुदायाने ते इकडे परत येतील. ते अश्रुपात करीत येतील. विनंती करीत असता मी त्यास नेईन. ते ठोकर खाणार नाही. अशा सरळ मार्गाने मी त्यास पाण्याच्या प्रवाहाकडे आणीन. कारण मी इस्रायलास पिता झालोय व एफ्राईम माझा प्रथम जन्मलेला आहे. ओ राष्ट्रांनो, परमेश्वराचे वचन ऐका. दूरच्या दीपात हे प्रसिद्ध करावं म्हणा, ज्याने इस्रायलास विखरिले तो त्यात जमा करेल. मेंढपाळ आपल्या कल्पाची निगा करीतो, तशी तो त्याची निगा करेल. कारण परमेश्वराने इस्रायलचा उद्धार केलाय व त्याच्याहून जो बलवान त्याच्या हातून मुक्त केले आहे. हे संधी वचन, चला आपण सियोनेस परमेश्वराकडे जाऊ, जय जयकार करा, कारण परमेश्वर आपल्या लोकांचा उद्धार करत आहे. म्हणजे देवाकडे ते जाऊ असे म्हणाले, देवाकडे निघाले आणि देवाने त्यांचा उद्धार करायला सुरुवात केला. देवपिता म्हणतो की अनेक मोठ्या समुदायाने लोक माझ्याकडे येतील. आणले पांगले अशा लोक, गरोदर स्त्रिया, प्रसूत वेदना सुरू झालेल्या स्त्रिया, अनेक लोक माझ्याकडे येतील. रडत लोक माझ्याकडे येतील, अश्रुपात करेल. आणि मी काय करेन, त्यांना पाण्याच्या प्रवाहाजवळ नेईन आणि त्यांच्या डोळ्याचे अश्रू पुसून टाकेन. मी त्यांचा पिता बनेन, ते मला प्रथम जन्मले होतील. मी त्यांच्या शत्रूच्या हातून त्यांना मुक्त करेन. मी त्यांचा उद्धार करेन. मेंढपाळ आपल्या मेंढरांची निगा राखीतो, तशी मी त्यांची निगा राखीन, प्रभू म्हणतो. म्हणजे बघा, प्रभूकडे येणाऱ्या लोकांचं प्रभू कसं स्वागत करत आहे. हे लोक म्हणत आहे, चला आपण परमेश्वराकडे जाऊ. आणि परमेश्वर म्हणतो, तुम्ही माझ्याकडे येत असता, मी तुमचं स्वागत करेन. मग तुमचं अश्रू पुसून टाकीन, तुमचे दुःख दूर करीन, तुमच्या पीडा दूर करीन, मी तुम्हाला मुक्त करीन, मी तुमची काळजी घेईन, पाण्याच्या प्रवाहाजवळ तुम्हाला नाही, मी तुमचा उद्धार करेन. म्हणजे प्रभूकडे येत असताना प्रभू म्हणत आहे, मी तुमच्या जीवनात कार्य करेन. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कार्य करणारा परमेश्वर आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा उद्धार करणारा परमेश्वर आहे. तो आपल्या जीवनात आपल्याला सर्व गोष्टी देण्यासाठी तयार आहे. आपण विश्वासाने प्रभूचा धावा करणार, मनापासून त्याच्याकडे वळणार, तो नक्की आपल्या जीवनात कार्य करणार. रिकाम्या हाताने आपल्याला पाठवणार नाही. बायबलमध्ये एक व्यक्ती आहे जो प्रभू येशूकडे येऊन सुद्धा रिकाम्या हाताने गेला. का गेला माहिती? मार्क 10:13-22. तो कोण होता? श्रीमंत मनुष्य. आणि का गेला पहा. पहिली गोष्ट, श्रीमंत तरुण मनुष्य प्रभूकडे येते आणि प्रभूला काय विचारते? काय केल्याने मला सार्वकालिक जीवन वतन मिळेल, म्हणजे मी स्वर्गात जाईल. प्रभू येशूने म्हटलं, आज्ञा तर तुला ठाऊकच आहे,
चोरी करू नको, खून करू नको, व्यभिचार करू नको, आपल्या आईबापांचा मान राख. तेव्हा तू म्हणते मी सर्व आज्ञेचं पालन करत आलेलो आहे. त्या प्रभू येशूने त्याच्याकडे निरखून पाहिलं आणि प्रभूला दिसलं की याच्यात काहीतरी उणीव आहे. त्या प्रभूने म्हटलं तुझं असेल नसेल ते गोरगरिबांना विकून टाक आणि गोरगरिबांना देऊन टाक आणि चल माझ्या मागे, स्वर्गात तुला संपत्ती मिळेल. ही गोष्ट ऐकल्यानंतर त्या तरुणाचे तोंड उतरले. तो खिन्न म्हणजे दुःखी झाला आणि आपल्या रस्त्याला निघाला. आला होता सार्वकालिक जीवन मिळवायला, प्रभू द्यायला पण तयार होते, पण प्रभूने म्हटलं ही माझी आज्ञा पाळ. पण आज्ञा पाळायला तयार नाही. आपले पैसे गरीबाला द्यायला तयार नव्हता, तो स्वर्गात कसा जाईल? तो म्हणतो आज्ञा पाळत आलेली पण पैसा गरीबाला द्यायला तयार नाही. पैशामध्ये जीव गुंतलेला होता. गरिबांना दान धर्म करायला तयार नव्हता. आपली संपत्ती गरिबाला देऊन येशूच्या मागे चालायला तयार नव्हता. एवढा माझा पैसा मी कसा गरिबांना देऊ? हे सर्व सोडून येशूच्या मागे मी कसं येऊ? आणि रिकाम्या हाताने आला, रिकाम्या हातानेच गेला. बघा आपण प्रभूकडे आलेले आहेत. प्रभू कोणा व्यक्तीच्या जीवनात कार्य करणार जे प्रभूवर भक्कम मजबूत विश्वास ठेवतात, खरोखर प्रभूच्या आज्ञेचं पालन करतात, ते कधी रिकाम्या हाताने जाणार. त्यांच्या जीवनात प्रभू कार्य करणार. नंतर आपण आलेले आहेत, आपला विश्वास नाही, मनापासून प्रार्थना करत नाही, कंटाळा करत आहोत, आपल्यामध्ये शंका आहे, आपण देवाच्या आज्ञेचं पालन करत नाही, तर देव कसं देणार आपल्याला? आपण प्रभूकडे आलो तर प्रभू स्वागत करतो आणि आपल्याला देण्यासाठी प्रभूकडे विपुल आहे. असं नाही की प्रभूकडे काही कमी आहे किंवा प्रभू ते देऊ शकत नाही. प्रभू सर्व देऊ शकतो. आपण विचार पण करणार नाही, कल्पना पण करणार नाही, अशा गोष्टी देण्यास समर्थ आहे प्रभू. परंतु काय आपला विश्वास आहे का? आपण प्रार्थना करत आहोत का? आपण प्रभूच्या आज्ञेचं पालन करत आहोत का? जर करत आहोत तर तो आपल्याला रिकाम्या हाताने पाठवणार. याकोब भक्त एक काठी घेऊन आला होता. देवाने त्याच्या 2 टोल्या केल्या. विपुल धन संपत्ती देऊन श्रीमंत बनवलं, धनवान बनवून समृद्ध संपन्न केलं देवाने. देवाकडे येणारा कोणी खाली रिकाम्या हाताने जात नाही. प्रभू त्याच्या जीवनात कार्य करतो, प्रभू त्याच्या जीवनात चमत्कार घडवतो, प्रभू त्याची बंधने तोडतो. आपण प्रभूकडे आल्या, प्रभू आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कार्य करणार आणि आपल्या प्रत्येकाची बंधने मात्र प्रभू येशू तोडून टाकणार. कारण आपला परमेश्वर जिवंत परमेश्वर आहे. बघा बायबल सांगते जेव्हा शमून राजाने देवपिताच्या मंदिराची स्थापना केली तर त्याने काय म्हटलं पहा, 2 इतिहास 6 ते 20 ते 42 वचनापर्यंत नंतर वाचा. तर त्या ठिकाणी जो शमून राजाने मंदिराची स्थापना केली, मंदिर बांधले देवपित्याचे, तेव्हा त्या मंदिरात त्याने अशी परमेश्वराकडे प्रार्थना केली की प्रभू तुझ्या नावाचा निवास व्हावा म्हणून हे ठिकाण बांधण्यात, मंदिर बांधण्यात आलेलं आहे. प्रभू या स्थलाकडे तुझे कान, तुझे डोले, तुझं मन सतत लागलेलं असू दे. कोणी या मंदिरात येऊन तुझ्याकडे प्रार्थना करेल तेव्हा प्रभू तू स्वर्गातून त्याची प्रार्थना ऐक आणि प्रार्थना ऐकून त्याच्या दुःखाचे निवारण कर. कोणाला संकट आले, आजार आले, मरी आल्या, दुष्काळ आला आणि त्याने येऊन प्रभू तुझ्या या पवित्र मंदिरात प्रार्थना केली तर प्रभू तू स्वर्गातून प्रार्थना ऐक आणि या संकटाचे निवारण कर. शत्रूची धाड त्यांच्यावर आली आणि त्याने येऊन तुझा धावा या मंदिरात केला तर प्रभू त्याच्या शत्रूपासून त्यांना सोडव. कोणती आपत्ती विपत्ती आली, कोणी परराष्ट्र कोणी पण येऊन या मंदिरात जेव्हा प्रभू तुझ्याकडे येऊन प्रार्थना करेल तेव्हा प्रभू तू स्वर्गातून त्याची प्रार्थना ऐक. तुझे कान, तुझे डोले, तुझं मन या मंदिरात करण्यात येणाऱ्या प्रार्थनेकडे लागलेले असू दे. तेव्हा देवपिताने शमून राजाला उत्तर दिले की या स्थली करण्यात येणाऱ्या प्रार्थनेकडे माझे डोले, कान, मन लागलेलं असणार आणि या मंदिरात करण्यात येणारी प्रार्थना परमेश्वर ऐकू लागला, त्याचे उत्तर देऊ लागला. कारण जो देवाकडे येतो देव त्याची जीवनात कार्य करतो, त्याची प्रार्थना ऐकतो. देवपित्याने म्हटलं माझे कान, डोले, मन लागलेलं असणार इकडे. जो माझ्याकडे येणार त्याची मी प्रार्थना ऐकणार. पण जो प्रभूकडे येतो, विश्वासाने प्रभूचा धावा करतो, प्रार्थना करतो, प्रभू त्याच्याकडे आपले कान लावतो, आपले डोळे लावतो, आपलं मन लावतो आणि त्या व्यक्तीची प्रार्थना
श्रीमंत माणसाने काय केलं, तो आला होता प्रभूकडून ते प्राप्त करायला, प्रभू द्यायलाही तयार होते, फक्त प्रभूने म्हटलं ही माझी आज्ञा पाळ. पण तो आज्ञा पाळायला तयार नाही, म्हणून त्याला स्वर्गीय राज्य मिळालं नाही. त्याने हा विचार केला नाही की हा पैसा मला स्वर्गात नेणार नाही. तर प्रभू येशू सांगतो त्याप्रमाणे मी केलं तर स्वर्गात जाईल. पण नाही, पैशात मन गुंतलं होतं, पैसा सोडायला तयार नव्हता. मग विचार करा, मेल्यानंतर पैसा काय जोडीला घेऊन गेला नाही तो? कुठे असेल तो? देवाच्या राज्यात नाही. कारण देवाचं राज्य त्याला मिळणार होतं, त्याने स्वतःहून गमावलं. प्रभूकडे येतो तर प्रभूचे आपल्याला सांगते ते जर आपण करणार तर मात्र प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, तर प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपली उन्नती आणि आपली प्रगती करणार. प्रथम विश्वासाने प्रभूचा धावा करा, मनापासून प्रभूची प्रार्थना करा आणि त्या प्रभूच्या आज्ञेचं पालन करायला सुरुवात करा. जी दुःख आहे, जी संकट आहे, ज्या समस्या आहेत त्या सर्व दूर होतील, ज्या अडीअडचणी आहेत त्या सर्व दूर होतील, ज्या निराशा आहेत त्याही सर्व दूर होतील. आपल्याला जो अनुग्रह हवा आहे तो परमेश्वरापासून आपल्याला प्राप्त होईल. जो आशीर्वाद आपल्याला हवा आहे तो परमेश्वरापासून आपल्याला मिळेल आणि आपल्या सर्व समस्या, सर्व निराशा पूर्ण रीतीने जीवनातून दूर होतील. सर्व अडथळे आपल्या जीवनातून दूर होतील, सर्व निराशा आपल्या जीवनातून दूर होतील. आपल्याला जे काही हवं आहे ते सर्व काही मात्र परमेश्वर आपल्याला देईल. विश्वासाने प्रभूकडे या, कारण प्रभूकडे येणारा रिकाम्या हाताने जात नाही. मग ते त्या व्यक्ती जीवनात किती मोठ्या समस्या असो तरी त्या दूर होतील. रक्तस्रावी स्त्री मार्क 5:25-34 ही रक्तस्राव्याची स्त्री होती, जिला 12 वर्ष रक्तस्रावी आजाराने पीडित होती. तिने येऊन प्रभूच्या वस्त्राला स्पर्श केला आणि 12 वर्षाचा आजार ताबडतोब बरा झाला. कोणते वैद्य, डॉक्टर तिला बरे करू शकले नव्हते. आजार बरा होण्याऐवजी आणखी वाढत चालला होता. बस फक्त प्रभूकडे आली, प्रभूच्या वस्त्राला स्पर्श केला, 12 वर्षाचा आजार बरा झाला. मार्क 5:21-24 आणि 35-43 याईराची कन्या आजारी पडून मरणास टिकली होती. याईराने येऊन प्रभूला विनंती केली. प्रभू निघाले याईराच्या घरी. याईराच्या घरची लोक प्रभू येऊन म्हणत आहे याईराला की आता गुरुजींना त्रास देऊ नका, मुलगी मेली आहे. पण प्रभूने म्हटलं धीर मात्र धर. प्रभू घरी गेले. याईराच्या लोक रडत होते, पण प्रभूने म्हटलं का रडता, का गोंधळ करता, मूल मेलं नाही, झोपेत आहे. प्रभू आत घरात गेले आणि मेलेली मुलगीला म्हटलं मुली मी तुला सांगतो उठ. तेव्हा ती मेलेली मुलगी जिवंत झाली, उठून बसली. प्रभूने म्हटलं तिला काहीतरी खाव्या असत्या. जी मुलगी मेली होती ती जिवंत झाली, कारण याईर प्रभूकडे आला होता. प्रभूने त्याला रिकाम्या हाताने पाठवलं नाही. प्रभू स्वतः गेली त्याच्या जोडीला आणि मात्र त्याच्या मेलेल्या मुलीला जिवंत केलं. जो प्रभूकडे येतो प्रभू त्याच्या जीवनात कार्य करतो, प्रभू त्याच्या जीवनात चमत्कार घडवतो. आज जर आपणही प्रभूकडे आलेले आहात आणि विश्वासाने प्रभूची आराधना करत आहोत, मनापासून प्रभूचा धावा प्रार्थना करत आहोत, तर आपल्यातील कोणालाही प्रभू निराश करणार नाही, आपल्यातील कोणालाही तो दुःखी करणार नाही. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात तो कार्य करणार, कारण आपला प्रभू येशू महान परमेश्वर आहे. तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. त्याला युगाने गौरव स्वामी. आपला विश्वास दृढ करा आणि मनापासून प्रभूचा धावा करा, मनापासून प्रभूची प्रार्थना करा. तो अद्भुत रीतीने तुमच्या जीवनात कार्य करेल, सर्व बंधने तुमच्या जीवनातली तोडेल, सर्व समस्या दूर करेल. विश्वासाने त्याला शरण या, विश्वासाने प्रभू येशू पित्याचा दावा करा. प्रभू येशू पिता तुमच्या जीवनात कार्य करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया.